नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। बघा, कोजागिरी पौर्णिमा यावर्षी आली आहे 6 ऑक्टोबर 2025 रोजी। आध्यात्मिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाची तिथी, लक्ष्मीकारक तिथी, दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाची सुरुवात कोजागिरीच्या रात्री आपण जी पूजा करणार आहोत त्या पूजेपासून होणार आहे। तर ती कशी मी आपल्याला पुढे सांगेलच। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जागरण करून जो लक्ष्मी मातेची सेवा करतो त्याला जीवनामध्ये कधीच काहीच कमी पडत नाही आणि म्हणूनच फक्त आटवलेले दूध न पिता कोजागिरीच्या रात्री मध्यरात्री आपल्याला भगवान विष्णू, माता लक्ष्मी, कुबेर, इंद्र, चंद्र या देवतांची एकत्रित पूजा करायची आहे, आराधना करायची आहे, मंत्र साधना करायची आहे। कोजागिरीच्या रात्री जर आपण मनोभावे ही पूजा केली, मंत्र साधना आपल्या घरात केली, वर्षभर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल, कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही, चांगलं आरोग्य नांदेल। तर प्रत्येकाने ही पूजा करा। कोजागिरीच्या रात्री ही पूजा कशी करायची, या पूजेचा शुभ मुहूर्त काय, पूजेसाठी लागणारं साहित्य कोणतं, याचा नेमका विधी काय आहे, यावेळी कुठली सेवा करावी, पूजा मांडणी मी व्हिडिओच्या शेवटी प्रत्यक्ष करून दाखवलेले आहे आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या कुलस्वामिनीचं नाव देखील लिहायला विसरू नका। तर प्रथम बघूया पूजा आपल्याला कधी करायची आहे। तर याचा मुहूर्त काय आहे, तर बघा, सगळ्यात पहिले कोजागिरी पौर्णिमेचा जो प्रारंभ आहे तो 6 ऑक्टोबर सोमवारी दुपारी 12:24 सुरू होत आहे आणि पौर्णिमा समाप्ती ही 7 तारखेला मंगळवारी सकाळी 9:18 संपत आहे। तर त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणी ही 6 तारखेच्या रात्री म्हणजे सोमवारच्या रात्री आपल्याला 12 वाजता करायची आहे आणि पौर्णिमेचा सत्यनारायण आहे हे सुद्धा आपल्याला 6 तारखेला संध्याकाळीच करायचं आहे, म्हणजे सोमवारी संध्याकाळीच ही सगळी पूजा करायची आहे। बघा, 12 ते साधारण 1 वाजेच्या मध्यरात्री आपल्याला 1 तासाच्या आत आपल्याला पूजा पूर्ण करायची आहे। मंत्र साधना स्तोत्र पठण आपण यानंतर केल्या तरी चालतील, पण त्यासाठी पूजेची मांडणी तुम्ही 12च्या अगोदर करून ठेवली तरी चालेल आणि बरोबर 12 वाजता आपण पूजेला सुरुवात करायची आहे। आता ही पूजा मध्यरात्री का करतात, तर बघा, कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री भगवान इंद्र, चंद्रदेवता, कुबेर भगवान, विष्णू भगवान, माता लक्ष्मी या सर्व देवता पृथ्वीवर येतात आणि कोजागिरी म्हणजेच कोण, जागरण करून माता लक्ष्मीची सेवा करत आहे अशा सर्वांना या सर्व देवता आशीर्वाद देतात। मग आपण या सर्व देवतांचं मध्यरात्री पूजन करायचं आणि अमृतरूपी जे दूध असतं त्याचा नैवेद्य त्यांना द्यायचा। आपली कुठलीही आर्थिक अडचण असू द्या, आर्थिक आवक कमी झाली असेल, पैसा टिकत नसेल, नोकरी व्यवसायातील अडचणी असतील, ही पूजा आपण श्रद्धेने करा। वर्षभर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची अखंड कृपा राहील। बघा, कोजागिरी पौर्णिमेला समुद्र मंथनातून माता लक्ष्मीचा जन्म झाला आणि या दिवशी रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवरती फिरायला येतात आणि जे लोक तिला प्रसन्न करतात, सेवा करून पूजा करून त्यांना ती भरभरून सुख आणि त्यांच्या आयुष्यामध्ये देत असते। पण या उलट आपण जर झोपून राहिलो तर मग आपल्यावर वाईट दिवस नक्की येतात आणि म्हणूनच आपल्याला कोजागिरीचा हा सण अगदी आनंदाने साजरा करायचा आहे। बघा, मग रात्री 12 ते 12:39 पर्यंत आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत तर त्या प्रथम पाहूयात। लक्ष्मी, इंद्र आणि कुबेर यांची आपल्याला पूजा करून, चंद्राची पूजा करून आपल्याला मग सेवा करायची आहे। यासोबत एक नैवेद्य देखील दाखवायचा आहे, त्या नैवेद्यामुळे अपमृत्यू जो आहे तो टळत असतो। तर नैवेद्य दाखवताना आपल्याला जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे। बघा, ऋण रोगांदी दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्ताप नशंतु मम सर्वदा, हा तुम्हाला दुधाचा नैवेद्य दाखवताना हा मंत्र बोलायचा आहे। आता सेवा काय काय करायची तर ते मी तुम्हाला सांगते। या काळामध्ये धन लक्ष्मी प्राप्तीची सेवा, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप, श्री लक्ष्मी गायत्री मंत्र, श्री विष्णू गायत्री मंत्र, श्री कुबेर मंत्र प्रत्येकी 1 माळ जप करावा। तसेच 16 वेळा श्री सुक्तम, श्री व्यंकटेश स्तोत्राची 1 वेळा व गीताचा 15वा अध्याय वाचावा। 12 ते 12:39 मध्ये ही सेवा अगदी आरामात होऊन जाईल आणि बघा, ही अतिशय महत्वाची लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे। आता नैवेद्यासाठी दुपारी तुळशीपत्र तोडून ठेवावं, त्यात 1 तुळशीपत्र आपल्याला टाकायचं आहे। तसं त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे आणि प्रार्थना म्हणायची आहे। तसे दुधाचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींना द्या। दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून या पूजेची उत्तर पूजा करा। अगदी साध्या सोप्या पद्धतीने सर्व पूजेवरती हळदी कुंकू अक्षदा एखादं फूल व्हायचं, नमस्कार करायचा, माता लक्ष्मीचं ध्यान करायचं आणि या पूजेत काय राहिलं असेल तर मला क्षमा करा असं म्हणून
पूजा हलवली तरीही चालेल। कळशामध्ये जे पाणी असतं ते आपल्या घरात आजूबाजूला घरातील व्यक्तींवरती शिंपडून द्या। आता महत्वाचं, पूजा हलवताना नीट बघून घ्यायचं की ज्या 3 सुपाऱ्या आहेत, कुबेर, भगवान माता आणि लक्ष्मी आणि भगवान विष्णू, प्रत्येक सुपारी व्यवस्थित एक एक घ्या। प्रत्येक सुपारीसाठी एक कागद घ्यावा, त्यावरती सुपारीच म्हणजे देवतेचं नाव टाकायचं की हे कुबेर भगवान यांची सुपारी आहे, ही विष्णू भगवान यांची सुपारी आहे, ही माता लक्ष्मी यांची सुपारी आहे आणि असं लिहून ठेवा। त्यांना वेगवेगळ्या ठेवा, एखाद्या कागदाच्या पुडीतही ठेवू शकता ज्यामध्ये प्रत्येक सुपारीचं प्रत्येक देवतेचं नाव लिहिलेलं आहे। आणि या 3ही सुपारी तिजोरीमध्ये ठेवायच्या। 1 महिन्यानंतर धनत्रयोदशी लक्ष्मीपूजन आहे, त्यावेळेला या 3ही सुपारी काढायच्या। पूजेसाठी लक्ष्मीपूजनाच्या पूजेत या 3ही सुपारी मांडायच्या आहेत आणि लक्ष्मीपूजन झाल्यानंतर पुन्हा या 2 सुपारी म्हणजे या 3 सुपारी घ्या, पूजेतून काढायच्या आणि आपल्या तिजोरीत वर्षभर ठेवायच्या। आपले आर्थिक प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही, आर्थिक भरभराट होईल आणि ही पूजा आपण या पद्धतीने नक्की करा, विधिवत करा। पुढच्या वर्षीच्या लक्ष्मीपूजनापर्यंत या सुपाऱ्या आपल्या तिजोरीत तशाच ठेवायच्या आणि नंतर विसर्जित करून टाका, कारण पुढच्या वर्षीच्या कोजागिरी पौर्णिमेला आपण पुन्हा नवीन 3 सुपाऱ्या घेणार आहोत आणि त्यांचं पूजन करणार आहोत आणि त्या मग आपण लक्ष्मीपूजनाच्या पूजेत मांडून आपल्या तिजोरीत ठेवणार आहोत। ज्यांनी मागच्या वर्षी या पद्धतीने पूजा केली असेल, त्यांच्या ज्या सुपाऱ्या असतील त्यांनी आता येणारं लक्ष्मीपूजन आहे तर ते झालं की विसर्जित करून टाका, कारण आज म्हणजेच या कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेमध्ये ज्या 3 सुपारी आपण मांडणार आहोत त्यांचं पूजन करून आपण या सुपारी लक्ष्मी पूजनाच्या पूजेमध्ये मांडणार आहोत। तर बघा, सगळ्यात पहिले आपल्याला या ठिकाणी इंद्र, चंद्र, कुबेर, इंद्राची आणि लक्ष्मी मातेची यांची एकत्रित पूजा करायची असते। चौरंगाभोवती पाटाभोवती पहिले तुम्हाला मस्त रांगोळी काढून घ्यायची, दिवा आणि अगरबत्ती लावायची। कुठल्या पण पूजेची सुरुवात आपण दिवा अगरबत्ती लावून करत असतो, तसेच पूजा झाल्यानंतर दिव्याने सर्व देवतांना ओवाळायचं असतं। तसेच कलशावर देखील आपल्याला एक स्वस्तिक कुंकवाने काढून 5 रेषा ओढायच्या असतात आणि पुढील पूजा मी तुम्हाला प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये दाखवत आहे, तर व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत पहा। बघा, आता आपल्याला पूजा मांडणी करायची आहे कोजागिरी पौर्णिमे दिवशी। ही पूजा मांडणी तुम्ही 12च्या अगोदर करायची आहे, म्हणजे आपल्याला 12 ते 12:45 पर्यंत पाऊण तास आपल्याला पूजेसाठी मिळणार आहे, तर त्याच्या अगोदर आपल्याला ही पूजा मांडणी करून ठेवायची आहे। बघा, पूजा मांडणीसाठी आपल्याला फक्त या पूजेमध्ये 4 देवतांची पूजा करायची आहे। त्यासाठी काय करायचंय, प्रथम चौरंग किंवा पाट घ्या, त्याच्यावरती पांढरं वस्त्र अंथरा आणि त्याच्यावरती बघा हे मी 2 जोड पानं ठेवलेले आहेत। हा एक कलश घेतलेला आहे आणि ते तांदळाची प्रतिमा मी चंद्राची काढलेली आहे आणि इथं मी दीप प्रज्वलित करून घेतलेला आहे। तर प्रथम काय करणार आहोत आपण, दीप प्रज्वलित केला त्याला मी हळदी कुंकू लावून त्याची पूजा करून घेणार आहे, अक्षता वाहणार आहे, त्याला मी एक फूल अर्पण करणार आहे आणि अशा प्रकारे आपली दीपकाची पूजा पूर्ण झाली। त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं कलश आहे। बघा, तर 4 देवता कोणते ते सांगते। पहिल्यांदा ही इंद्र देवता आहे, कलश म्हणजे इथं आपल्याला लक्ष्मी मातेची पूजा करायची आहे, इथं कुबेरांची पूजा करायची आहे आणि इथं आपल्याला चंद्र देवतांची पूजा करायची आहे। म्हणजे कोजागिरी पौर्णिमेचं वैशिष्ट्य काय की ह्या 4 देवतांची एकत्रित पूजा करणे ह्या कोजागिरीला जास्त महत्व आहे। तर बघा, आपल्याला ही कलश घेतला, ह्या कलशमध्ये मी कलश पाण्याने भरून घेतलेला आहे। बघा, या कलशामध्ये मी सुपारी, नाणं, तांदूळ आणि हळदी कुंकू टाकून ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती एक आंब्याची ढाळी ठेवायची आहे। आंब्याची ढाळी धुवून स्वच्छ ठेवायची आहे आणि ही जर तुमच्याकडे ढाळी अवेलेबल नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, याला म्हणजे 5 पानं ठेवली तरी चालतील आणि त्याच्यानंतर आपल्याला याला हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत, इंद्रदेवतांची म्हणजे पूजा करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर त्यांना फूल अर्पण करायचं आहे। आता इंद्रदेवतांची पूजा झाल्यानंतर आपल्याला लक्ष्मी देवतेची पूजा करायची आहे। बघा, मी सुपारी तर मी स्नान घालून ठेवलेले, सुपारीला पंचामृताने पायाने स्नान घाला लक्ष्मी मातेला। तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर ते ठेवू शकता, त्यांची मूर्ती ठेवू शकता आणि इथं आपल्याला कुबेर देवतांची पूजा करायची आहे। इथं पण तुम्ही कुबेर देवता म्हणून त्यांचं यंत्र असेल तर ते ठेवू शकता किंवा मग सुपारी ठेवू शकता। मी इथं स्नान घालून सुपारी ठेवलेली आहे। त्याच्यानंतर त्यांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे लक्ष्मी मातेला, त्याच्यानंतर आपल्याला त्यांना अक्षता व्हायच्या आहे, त्याच्यानंतर त्यांना फूल अर्पण करायचं आहे। तसेच आपल्याला कुबेरांना सुद्धा हळदी कुंकू व्हायचे आहेत, अक्षता व्हायच्या आहेत आणि त्याच्यानंतर त्यांना फूल अर्पण करायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला इथं इंद्रदेवतांची, त्याच्यानंतर लक्ष्मी मातेची आणि इथं कुबेर देवतांची पूजा झाल्यानंतर बघा इथं मी तांदळाने चंद्र काढलेला आहे, दिसतोय सर्वांना।
तांदळाचा चंद्र काढल्यानंतर त्याच्यावरती सुद्धा त्यांचीही पूजा करायची, हळदी कुंकू व्हायचे, अक्षता व्हायच्या आणि त्याच्यानंतर त्यांना फुल व्हायचे आणि अशा प्रकारे त्यांची पूजा करून घ्यायची। आणि ती झाल्यानंतर आपल्याला शेवटी नैवेद्य अर्पण करायचा। त्यासाठी आपण पाण्याचा एक भरीव चौकोन काढायचा इथं आणि त्याच्यावरती आपल्याला दूध हे 12 वाजता चंद्रामध्ये आठवलेलं दूध ते त्याचा नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे। त्याच्यामध्ये तुळशीपत्र हे दुपारीच तोडून ठेवा आणि ते तुळशीपत्र टाकायला विसरू नका। तर अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे आणि याची उत्तर पूजा ही तुम्हाला उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी करायची आहे। ती उत्तर पूजेमध्ये तुम्ही जी फुले पानं आहे निर्माल्य ते एखाद्या झाडाखाली टाकून देऊ शकता आणि जे पाणी आहे ते घरामध्ये शिंपडा इथं झाडांना घाला आणि अशा प्रकारे याची उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी सकाळी करायची आहे। तर अशा प्रकारे ही पूजा मांडणी आहे। व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। रामकृष्ण हरी। जय जय रामकृष्ण हरी।